Hello students, today we are starting the 15th number lecture of rotational dynamics. In that lecture we have to study the torque or moment of force. आता आज आपल्याला टॉर्क बघायचं, त्यालाच आपण मोमेंट ऑफ फोर्स पण म्हणतोय. नेमकं टॉर्क म्हणजे काय ते आपण अगोदर बघू आणि त्यानंतर त्याचं आपल्याला डेरिव्हेशन बघायचं. तर टॉर्क म्हणजे काय, जसं आपण लिनियर मोशन मध्ये एक बॉडी आहे, ह्या बॉडीला आपल्याला ही बॉडी जर रेस्ट मध्ये आहे तर याला मोशन मध्ये आणण्यासाठी आपल्याला फोर्स लावावा लागतो, किंवा ही बॉडी मोशन मध्ये आहे त्याला रेस्ट मध्ये आणण्यासाठी आपल्याला फोर्स लावावा लागतात, किंवा जर ह्या बॉडीची ही बॉडी मोशन मध्ये आहे आणि त्याची डायरेक्शन चेंज करायची त्यावेळेस आपल्याला फोर्स लावावा लागतो. सिमिलरली आता हे फोर्स ज्यावेळेस लावतो आपण त्यावेळेस आपल्याला जी मोशन होणार आहे ती लिनियर मोशन. आता हे जर पेन आहे, ह्या पेनचं जर आपण बघितलं तर यामध्ये याचं सेंटर ऑफ मास या ठिकाणी आहे, मी जिथं धरलेलं आहे त्या ठिकाणी आहे, आपण कन्सिडर करू. तर या ठिकाणी जर आपण या सेंटर ऑफ मास कडं जर आपण फोर्स लावला, सेंटर ऑफ मासच्या ठिकाणी फोर्स लावला, काय होईल? समजा मी वरतून फोर्स लावला तर ही बॉडी खाली जाईल. जर खालून फोर्स लावला या ठिकाणी सेंटर ऑफ मासच्या ठिकाणी तर ही बॉडी वरती जाईल. आता जर मी सेंटर ऑफ मासच्या ऐवजी काही डिस्टन्सवर जर फोर्स लावला तर काय होईल? समजा मी इथं फोर्स लावतोय, काय होईल बघा. काय झालं, या ठिकाणी बॉडी टर्न होती किंवा रोटेट होती. मी इकडं फोर्स लावला, बॉडी टर्न होणार. म्हणजे बॉडी कधी काय होती, जर वरती सेंटर ऑफ मासच्या ठिकाणी फोर्स लावला तर ती लिनियर मोशन मध्ये जाणार, बघा वर खाली होईल. आता या ठिकाणी जर काही डिस्टन्सवर फोर्स लावला तर बॉडी काय होती बघा, टर्न होती, आणि ह्या टर्निंग इफेक्टलाच आपण टॉर्क म्हणतो. परत एकदा ऐका, टॉर्क काय आहे? द टर्निंग इफेक्ट ऑफ अ बॉडी इज कॉल्ड टॉर्क. पण कोण प्रोड्यूस करतं? टर्निंग इफेक्ट ऑफ अ फोर्स ऑन अ बॉडी इज कॉल्ड टॉर्क. जो फोर्स टर्निंग इफेक्ट क्रिएट करतो त्याला म्हणतात टॉर्क. सिंपल भाषेमध्ये आपलं काय का, आता फोर्स लावलाय मी, आता हे फोर्स आहे, मी याला असं जर फोर्स लावलाय, ही बॉडी आहे, याला मी असं फोर्स लावलंय, हे टर्निंग इफेक्ट नाही, हे लिनियर मोशन मध्ये ही बॉडी मूव्ह होते, तर ह्या केस मध्ये याला फक्त आपण फोर्स म्हणणार. पण याऐवजी मी या ठिकाणी फोर्स लावला तर बॉडी काय झाली, टर्न झाली किंवा रोटेट झाली, तर ह्या केस मध्ये आपण याला म्हणणार टॉर्क. तर आता आपल्याकडे एक बॉडी आहे आणि ह्या बॉडीवर आपण जर असं फोर्स लावला तर बॉडी पुढे मूव्ह होईल, त्याला म्हणणार फक्त फोर्स. आणि जर याऐवजी आपण बॉडीवर जर इकडं या ठिकाणी फोर्स लावले तर फोर्स लावल्यानंतर काय होईल, काही बॉडी काय होईल, टर्न होईल, म्हणजे खाली रोटेट असं टर्न होईल, आणि हे टर्न झाल्यानंतर यामध्ये जे इफेक्ट झालं त्याला म्हणणार टॉर्क. कोणी केलं? फोर्सनीच केलं. पण काय केलं त्यांनी? रोटेट केलं. या ठिकाणी फक्त लिनियर मोशन, या ठिकाणी आता काय होईल, रोटेशनल मोशन, आणि रोटेशनल मोशन पुढे होत असते अबाउट द ऍक्सिस. आता या ठिकाणी सेंटर ऑफ मास जर असेल तर ह्या ठिकाणी त्याला काय असणार, एक ऍक्सिस असणार, आणि त्याच्या अबाउट ते काय होणार, रोटेट होणार. म्हणजे त्याची नंतरची पोझिशन ही अशी असणार, काय झाली, रोटेट झाली. तर टर्निंग इफेक्ट ऑफ अ फोर्स ऑन अ बॉडी इज कॉल्ड टॉर्क. तर बघू आपण काय आहे टॉर्क. द टर्निंग इफेक्ट ऑफ फोर्स ऑन अ बॉडी इज कॉल्ड टॉर्क. क्लिअर? म्हणजे काय का, असा फोर्स जो टर्निंग इफेक्ट क्रिएट करतो त्याला म्हणणार, जो टर्निंग इफेक्ट प्रोड्यूस करतो त्याला म्हणणार आपण टॉर्क. तर या ठिकाणी हे आपलं झालं का, म्हणजे काय का लिनियर मोशन मध्ये
लिनियर मोशन मध्ये फोर्स जे काम करतं तेच काम टॉर्क रोटेशनल मोशन मध्ये करतं. परत एकदा ऐका, लिनियर मोशन मध्ये फोर्स जे काम करतं तोच काम रोटेशनल मोशन मध्ये टॉर्क करतं. आता तुम्ही म्हणणार फोर्स कोणतं काम करतंय, तर फोर्स काम करतंय एखादी बॉडी रेस्ट मध्ये आहे तर त्याला मोशन मध्ये आणण्याचं काम करतं, किंवा बॉडी मोशन मध्ये आहे तर त्याला रेस्ट करण्याचं काम करतं, किंवा जर मोशन मध्ये बॉडी आहे त्याची आपल्याला डायरेक्शन चेंज करायची असेल तर डायरेक्शन चेंज करण्याचं काम काय कोण करतं, फोर्स करतं इन लिनियर मोशन. सिमिलरली रोटेशनल मोशन मध्ये भी जर बॉडी काय असणार, रेस्ट मध्ये आहे आणि त्याला आपल्याला रोटेट करायचं तर आपल्याला त्या ठिकाणी टॉर्क लागणार. जर बॉडी रोटेट होत असेल म्हणजे रोटेशनल मोशन असेल त्यामध्ये, त्याला स्टॉप करायचं त्या ठिकाणी आपल्याला टॉर्क लागणार. त्या ठिकाणी आपण फोर्स हे वर्ड यूज करणार नाही, टॉर्क. त्यानंतर जर आपल्याला त्याची डायरेक्शन चेंज करायची असेल तर डायरेक्शन चेंज करण्यासाठी मी काय होणार, टॉर्क लागणार इन केस ऑफ रोटेशनल मोशन. म्हणजेच आपण शॉर्ट मध्ये काय म्हणू का, रोटेशनल मोशन मध्ये टॉर्क कोणतं काम करतं, जे काम फोर्स हे लिनियर मोशन मध्ये करतं. तर इथं आपण त्याच्यासाठी एक स्टेटमेंट लिहिलं, टॉर्क परफॉर्म्स, इट परफॉर्म्स म्हणजे कोण, टॉर्क. टॉर्क परफॉर्म्स सेम रोल इन रोटेशनल मोशन ॲज फोर्स इन लिनियर मोशन. म्हणजे जे लिनियर मोशन मध्ये फोर्स काम करतं तेच काम रोटेशनल मोशन मध्ये कोण करतंय, टॉर्क करतंय. आता आपल्याला बघा या ठिकाणी ज्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं बॉडी आहे, बॉडीला जर सेंटर ऑफ मास च्या ठिकाणी फोर्स लावलं तर त्या केस मध्ये तुमची मोशन होणार नाही. म्हणजे काय होईल, मोशन होईल पण लिनियर मोशन होईल, रोटेशनल मोशन होणार नाही. म्हणजे तुम्हाला टर्निंग इफेक्ट भेटणार नाही. असं फोर्स लावा किंवा असं खालून वरती लावा, तुम्हाला रोटेशनल मोशन होणार नाही. किंवा त्या सेंटर ऑफ मासच्या या ठिकाणी असं फोर्स लावलं तरी तुम्हाला रोटेशनल मोशन होणार नाही. मग काय, आपल्याला रोटेशनल मोशन साठी लागतं डिस्टन्स. आता हे डिस्टन्स आहे आणि डिस्टन्स मी जर फोर्स इथं लावलं तर टर्निंग इफेक्ट काहीतरी डिस्टन्स इथं सेंटर ऑफ मासच्या ठिकाणी लावलं नाही होणार. म्हणजे इथं या केस मध्ये लिनियर मोशन, पण या ठिकाणी लावलं टर्निंग मोशन, टर्निंग होईल म्हणजे रोटेशनल मोशन प्रोड्यूस होईल. आता तुम्ही बघा काय म्हटलंय मी का काहीतरी डिस्टन्स पाहिजे. तर आता याचं सेंटर ऑफ मास आहे, या ठिकाणी फोर्स लावलं आणि त्यापासून याचं बी काहीतरी अंतर आहे, तरी ह्या केस मध्ये रोटेशनल मोशन होत नाही. का नाही, कारण जे आपल्याला फोर्स आहे आणि जे डिस्टन्स आहे ते कसं पाहिजे, तर डिस्टन्स पाहिजे परपेंडिक्युलर. डिस्टन्स कसं पाहिजे, परपेंडिक्युलर टू फोर्स. का जे आपण फोर्स लावतोय तिथून ते परपेंडिक्युलर डिस्टन्स पाहिजे. आता या ठिकाणी हे फोर्स आहे, हे चाललंय असं आणि डिस्टन्स कोणता आहे, आपल्याला असंच डिस्टन्स आहे. तर दोन्ही पॅरलल असल्यामुळं या ठिकाणी तुम्हाला टॉर्क भेटणार नाही. काय भेटन, फक्त फोर्स भेटन आणि त्यामुळे लिनियर मोशन. परत एकदा ऐका, हे पेन आहे तर आपण काय म्हटलं, एक बॉडी आहे, हे रोटेट होणार, हे त्याचं सेंटर ऑफ मास आहे जिथं मी धरलंय. मी जर इथून फोर्स लावतोय, इकडून फोर्स लावलंय तर काय होईल, हे लिनियर मोशन होईल. का, जरी यामध्ये डिस्टन्स आहे पण हे डिस्टन्स आणि हे फोर्स दोन्ही कसे आहेत, पॅरलल आहेत. आपल्याला काय पाहिजे, परपेंडिक्युलर पाहिजे. तर असं फोर्स लावलं किंवा असं फोर्स लावलं तर बॉडी काय होईल, मूव्ह होईल पण लिनियर मोशन त्यामध्ये येईल. पण जर मी याला असं फोर्स लावलं म्हणजे असं फोर्स लावलं किंवा असं फोर्स लावलं म्हणजे काय आहे, फोर्स मी असं लावतो, डिस्टन्स असं घेतो. परत एकदा ऐका, काय आहे, मी या ठिकाणी हे फोर्स इथं न लावता म्हणजे काय केलं मी, आता एक बॉडी आहे, या ठिकाणी घेऊ आपण, एक बॉडी आहे आणि बॉडीवर हे त्याचं सेंटर ऑफ मास आहे आणि बॉडीवर मी काय केलं, एक फोर्स लावलंय. ते फोर्स वरतून असू शकतं, खालून असू शकतं, त्याला काही कंडिशन नाहीये. पण या ठिकाणी आपण जे डिस्टन्स घेणार ते हॉरिझॉन्टल डिस्टन्स आहे, फोर्स हे व्हर्टिकल आहे. त्यामुळं हे दोन्ही एकमेकाला परपेंडिक्युलर असल्यामुळं आपण या ठिकाणी टॉर्क प्रोड्यूस होईल असं म्हणू शकतो.
आता हे का होतं आणि का होत नाही त्यासाठी आपण साधं एक फॉर्म्युला आहे. तर टॉर्कचा फॉर्म्युला काय आहे? टाऊ इज इक्वल टू फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. हे वर्ड फार महत्वाचं आहे, परपेंडिक्युलर डिस्टन्स. आणि यानंतर याचं वेक्टर फॉर्म काय येईल? टाऊ इज इक्वल टू आर बार क्रॉस एफ बार. तर या ठिकाणी जर तुम्हाला क्रॉस काढून टाकायचा असेल तर तुम्ही काय लिहिता? आर एफ साइन थिटा. बघा फार महत्वाचं आहे, आर एफ साइन थिटा. वेक्टर फॉर्म असल्यावर साइन थिटा घेतोय. आता दोन्ही पॅरलल असल्यावर, दोन्ही कशा आहेत? पॅरलल म्हणजे ह्याच डायरेक्शननी, म्हणजे त्यांच्यामध्ये अँगल किती? 0. आणि मग पॅरलल असल्यावर म्हणजे जर मी असं फोर्स लावतो आणि डिस्टन्स बी असंच आहे, म्हणजे या दोघांमध्ये अँगल किती आहे? 0 आहे. आणि 0 असल्यामुळं साइन 0 हे 0 असतं आणि त्यामुळं ही पूर्ण टर्म 0 होईल, म्हणजे टॉर्क 0 होईल. जरी F 0 नसेल, R पण 0 नसेल, पण ते अँगल मुळे काय झालं? ती पूर्ण टर्म 0 झाली. तर ह्या केस मध्ये टॉर्क तुम्हाला 0 भेटल, फोर्स तर भेटल, तर त्यामुळे तुम्हाला लिनियर मोशन भेटल, पण अँगुलर मोमेंट, अँगुलर मोशन किंवा रोटेशनल मोशन भेटणार नाही. तर जर आता हे क्लिअर झालं तर अँगल कसं पाहिजे? 90 डिग्री. म्हणजे काय? जे डिस्टन्स आहे ते परपेंडिक्युलरच पाहिजे. तर फॉर्म्युला आपला टॉर्क इज इक्वल टू फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. आता टाऊ इज इक्वल टू, टाऊ ने डिनोट करतात त्याला, टाऊ इज इक्वल टू एफ इंटू आर. हे स्केलर फॉर्म मध्ये आहे, म्हणजे हे त्याची मॅग्निट्यूड आहे. वेक्टर फॉर्म मध्ये आपल्याला आर बार क्रॉस एफ बार घ्यायचंय आणि ते आपण आत्ताच बघितलं. तर त्यानंतर जर तुम्हाला सॉल्व्ह करायचं असेल तर आर एफ साइन थिटा वगैरे घेऊन आपण सॉल्व्ह करू शकतो. तर हे झालं आपलं टॉर्क बद्दल. आणि ह्या टॉर्कला आपण काय बोलतो? मोमेंट ऑफ फोर्स. मोमेंट हे वर्ड तुम्ही बऱ्याच वेळेस ऐकलं असेल. मोमेंट म्हणजे काय? इनटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. लक्षात घ्या, साधा आहे. मोमेंट ऑफ मास, तर काय करतो? मास इनटू डिस्टन्स. मोमेंट ऑफ, आता आपल्याला माहित आहे मोमेंट ऑफ फोर्स म्हणजे काय? फोर्स इनटू डिस्टन्स. मोमेंट ऑफ फोर्सला नाव काय दिलंय? टॉर्क दिलंय. मोमेंट ऑफ मास असते तर फक्त काय करायचं? इनटू डिस्टन्स आलं म्हणजे ते झालं मोमेंट. फोर्स इनटू डिस्टन्स, मोमेंट ऑफ फोर्स. मास इनटू डिस्टन्स, मोमेंट ऑफ मास. तर अशा प्रकारे मोमेंट दिली तर इनटू डिस्टन्स हे आपल्याला लक्षात ठेवायचं. तर हे आहे मोमेंट इनटू मोमेंट ऑफ फोर्स म्हणजे काय? फोर्स इनटू डिस्टन्स. क्लिअर आहे? तर आपल्या लक्षात राहील का टॉर्क इज इक्वल टू फोर्स इनटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. आणि टॉर्क म्हणजे काय? द टर्निंग इफेक्ट. काय आहे? टर्निंग इफेक्ट. कोणाचं? फोर्सचं. द टर्निंग इफेक्ट ऑफ फोर्स ऑन अ बॉडी इज कॉल्ड टॉर्क. तर आता आपण याचं डेरिव्हेशन करू. आता आपण एक्सप्रेशन फॉर टॉर्क इन टर्म्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया बघू. म्हणजे यामध्ये आपल्याला टॉर्कचं रिलेशन सांगायचंय मोमेंट ऑफ इनर्शियाच्या बरोबर. तर यामध्ये आपण एक बॉडी घेतली, जी बॉडी रोटेट होती विथ कॉन्स्टंट अँगुलर ऍक्सेलरेशन, जे अल्फाने आपण डिनोट केलेलं आहे. आणि आपण यामध्ये काय कन्सिडर करणार? का आपण यामध्ये असं कन्सिडर करणार का ही बॉडी हे n नंबर ऑफ पार्टिकल पासून बनलेली आहे. म्हणजे किती नंबर ऑफ पार्टिकल्स आहे याच्यामध्ये? कॅपिटल N इतके नंबर ऑफ पार्टिकल्स आहेत असं आपण यामध्ये कन्सिडर करू. दुसरी गोष्ट, ज्या वेळेस ही बॉडी रोटेट होणार त्यावेळेस प्रत्येक पार्टिकल काय परफॉर्म करणार? सर्क्युलर मोशन. व्हेन बॉडी रोटेट्स इन दॅट केस पार्टिकल्स ऑफ अ बॉडी काय करणार? परफॉर्म्स द सर्क्युलर मोशन. बॉडी जरी रोटेशनल मोशन मध्ये फिरत असेल तर त्याचे प्रत्येक पार्टिकल हे काय करणार? सर्क्युलर मोशन फॉर्म करणार. तर त्यासाठी आता बघा, याचं अँगुलर ऍक्सेलरेशन कॉन्स्टंट आहे, पण लिनियर ऍक्सेलरेशन कॉन्स्टंट असणार का? नाही, कारण त्याची व्हेलॉसिटी चेंज होती. व्हेलॉसिटीची डायरेक्शन जी आहे कंटिन्युअसली चेंज होती, त्यामुळे ऍक्सेलरेशन काय असणार? चेंज होणार. आणि ऍक्सेलरेशन चेंज होतं त्यामुळे फोर्स पण कसं असणार? चेंज असणार. तुम्ही म्हणणार कसं? जे ऍक्सेलरेशन आहे ते टँजेन्शियल ऍक्सेलरेशन असणार. म्हणजे काय? अलॉंग द टँजेंट. तर मग हे जे आहे आपण या ठिकाणी ऍक्सेलरेशनची डायरेक्शन कशी असणार? तर आपल्याला माहित आहे का ती अलॉंग द, जशी व्हेलॉसिटीची डायरेक्शन असणार टँजेन्शियली, तर तसंच ऍक्सेलरेशनची बी डायरेक्शन असणार टँजेन्शियली. तर ते टँजेन्शियली असणार. आणि या केस मध्ये आपल्याला माहित आहे का ज्या वेळेस सर्कल फॉर्म करतं त्यावेळेस हे
आणि ते टेंजेन्शियल ऍक्सलरेशन म्हणा किंवा व्हेलॉसिटी म्हणा, त्या दोघांमध्ये अँगल किती असतं? 90 डिग्री असतं. हे लक्षात ठेवा. कारण ज्यावेळेस सर्क्युलर मोशन आहे, आपल्याला माहित आहे सर्क्युलर मोशन मध्ये हे r असतं डिस्टन्स, आणि त्यानंतर हे जे असणार टेंजेन्शियल व्हेलॉसिटी, आणि त्याचप्रमाणे टेंजेन्शियल ऍक्सलरेशन ते असतं. आता यामध्ये बघा, तर आता आपल्याला बघायचंय यांच्यामधलं रिलेशन. तर आता आपल्याकडे फोर्स काय झालं? ऍक्सलरेशन चेंज होतंय, आणि ऍक्सलरेशन चेंज झाल्यामुळं फोर्स पण चेंज होतंय. कारण फोर्सचा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, F इज इक्वल टू ma. तर आता पहिल्या हे इथलं जे पार्टिकल आहे त्याचं मास m1 मानलं, m2 सेकंड पार्टिकलचं, असं करून आपण लास्ट पार्टिकल जे n पार्टिकल आहे त्याचं मास mn मानलं. ते किती डिस्टन्स वर आहे? rn डिस्टन्स वर आहे. फर्स्ट पार्टिकल r1 डिस्टन्स वर आहे, सेकंड वन r2 डिस्टन्स वर आहे. कुठून? फ्रॉम द ऍक्सिस. हे आपल्याला लिहायचं. त्यानंतर आपण काय करणार हे म्हणजे तुम्ही लिहा. काय लिहिणार याच्यामध्ये? का बॉडी कन्सिस्ट ऑफ n नंबर ऑफ पार्टिकल्स and the particles having mass m1 m2 up to mn and which are situated at a distance r1 r2 dot 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 rn respectively. तर आता फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन हे लिहिणार. त्यानंतर आपल्याला माहित झालं का फोर्सचा फॉर्म्युला F इज इक्वल टू ma. तर F1 इज इक्वल टू मास काय आहे? m1 इंटू a1. सिमिलरली काय लिहिणार? F2 काय होईल? F2 इज इक्वल टू m2 a2, आणि असं करून लास्ट Fn इज इक्वल टू mn इंटू an. सिमिलरली मग आता F1 पण आपल्याला या ठिकाणी माहित आहे का a1 ची व्हॅल्यू. a1 काय असणार? a चा फॉर्म्युला आहे r अल्फा. जर आपण त्याची मॅग्निट्यूड घेतली तर काय आहे? a इज इक्वल टू r अल्फा. आपण त्या ठिकाणी टाकू शकतो. आता अल्फा तर कॉन्स्टंट आहे, तर या ठिकाणी a1 साठी काय लिहू शकतो? m1 जसं आहे तसं लिहिलं, आणि a1 साठी काय लिहितो मी? r अल्फा. तर r1 येईल आणि अल्फा येईल. का? कारण r डिस्टन्स चेंज होतं पण अल्फा तर कॉन्स्टंट आहे. तर त्यामुळे F1 इज इक्वल टू m1 a1, आणि मग m1 तर राहिलं जसं आहे तसं, आणि a1 म्हणजेच काय? r1 अल्फा. सिमिलरली यासाठी काय येईल? m2 r2 अल्फा, आणि या ठिकाणी येईल mn rn अल्फा. तर आपल्याकडे हे फॉर्म्युले भेटले याचे, F चे F1 F2 F3. आता आपल्याला फोर्स आहे, या ठिकाणी फोर्स आहे आणि परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे, म्हणजे इथं टर्निंग इफेक्ट होईल, रोटेशनल मोशन होईल, आणि त्यामुळे म्हणजेच काय? या ठिकाणी टॉर्क येईल. तर आता आपण लिहू. आता नाव टॉर्क ऍक्टिंग ऑन फर्स्ट पार्टिकल. आता आपण काय करू? एकाच पार्टिकलचं घेऊ आणि नंतर सिमिलरली म्हणून बाकीच्यांना लिहू. तर टॉर्क ऍक्टिंग ऑन फर्स्ट पार्टिकल काय होईल? टाऊ 1. फर्स्ट पार्टिकल म्हणून 1 लिहितोय. फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. तर 1 असल्यामुळे इथं F1 आणि इथं R1. आता F1 ची व्हॅल्यू आहे का आपल्याकडे? F1 ची व्हॅल्यू आहे m1 r1 अल्फा. m1 r1 अल्फा, आणि या ठिकाणी इंटू काय येईल? हे r1. तर r1 इंटू r1 म्हणजे r1 स्क्वेअर. तर m1 r1 स्क्वेअर आणि अल्फा हे झाली व्हॅल्यू टाऊ 1 ची. लक्षात घ्या. म्हणजे काय? टॉर्क ऍक्टिंग ऑन अ पार्टिकल फर्स्ट. सिमिलरली लिहू शकतो का आपण? तर या ठिकाणी आपण सिमिलरली म्हणू शकतो. काय म्हणू शकतो? टाऊ 2 इज इक्वल टू काय येईल? m2 r2 स्क्वेअर अल्फा, अँड असं करून लास्टला टाऊ n पार्टिकल साठी काय येईल? mn rn स्क्वेअर अल्फा. हे झालं आपलं टॉर्क. आता आपल्याला काढायचं मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट टॉर्क, टोटल टॉर्क. तर काय करू? प्रत्येकाची ऍडिशन करू. प्रत्येक पार्टिकलचं मिळून बॉडी तयार झालेली आहे, त्याचप्रमाणे प्रत्येक टॉर्कचं मिळून आपल्याला रिझल्टंट टॉर्क भेटेल. तर मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट टॉर्क इज काय? टाऊ इज इक्वल टू टाऊ 1 प्लस टाऊ 2 प्लस डॉट 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 प्लस टाऊ n. सगळ्यांची ऍडिशन करतोय. आता या ठिकाणी टाऊ 1 ची व्हॅल्यू किती आहे?
m1 r1 स्क्वेअर अल्फा m2 r2 स्क्वेअर अल्फा असं करून लास्टला प्लस डॉट 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 प्लस mn rn स्क्वेअर अल्फा. सगळ्यांमधून आपण अल्फा कॉमन काढू शकतो कारण प्रत्येकामध्ये अल्फा आहे आणि ते कॉन्स्टंट आहे. तर हे झालं m1 r1 स्क्वेअर प्लस m2 r2 स्क्वेअर प्लस डॉट 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 प्लस mn rn स्क्वेअर. पण आता आपल्याला हे माहित आहे m1 r1 स्क्वेअर प्लस m2 r2 स्क्वेअर काय आहे? हे आहे मोमेंट ऑफ इनर्शिया विच इज डिनोटेड बाय I आणि हे अल्फा जसं आहे तसं. तर हे आपल्याला भेटलं टाऊचं रिलेशन टाऊ इज इक्वल टू I अल्फा आणि डॉट 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 करून काय लिहिणार आपण I इज इक्वल टू m1 r1 स्क्वेअर प्लस m2 r2 स्क्वेअर प्लस लास्टला mn rn स्क्वेअर आणि हे आहे मोमेंट ऑफ इनर्शिया. काय आहे? मोमेंट ऑफ इनर्शिया. तर अशा प्रकारे आपलं पहिलं डेरिव्हेशन झालं. काय रिलेशन भेटलं? टाऊ इज इक्वल टू I अल्फा. जर आपण याला कम्पेअर केलं कोणाबरोबर F इज इक्वल टू ma बरोबर तर काय भेटल आपल्याला? I तर माहिती आहे आपल्याला का जे रोल मास लिनियर मोशन मध्ये प्ले करतात सेम रोल मोमेंट ऑफ इनर्शिया रोटेशनल मोशन मध्ये करतात. सिमिलरली ए लिनियर ऍक्सेलरेशन अल्फा अँग्युलर ऍक्सेलरेशन. तर F आणि टाऊ हे पण काय झाले? एकमेकाचे एनालॉगस झाले. म्हणजे काय? फोर्स जे काम करतात लिनियर मोशन मध्ये तेच काम करणार टॉर्क अँग्युलर मोशन मध्ये किंवा रोटेशनल मोशन मध्ये. मास जे काम करतं लिनियर मोशन मध्ये तेच काम मोमेंट ऑफ इनर्शिया रोटेशनल मोशन मध्ये करतंय आणि ऍक्सेलरेशन जे काम लिनियर मोशन मध्ये करतंय तेच काम अँग्युलर ऍक्सेलरेशन रोटेशनल मोशन मध्ये करतं. अशा प्रकारे हे काय झालं? एकमेकाची काय आहे? एनालॉजी आहे.